किती वो शिकवाल मज वेळू वेळा मी तया गोबळार तलिये अष्टभोग भोगने माते नाही चाड अष्टभोग भोगने माते नाही चाड भक्ती प्रेम गोडली गे माये किती वो शिकवाल मज वेळू वेळा मी तया गोवळार तलिये बापर कुमादेवरू जिबीचा जिवाळा बापर खुमादेवरू जिबीचा जिवाळा काही केल्या वेगळा नोही गे माये किती वो शिकवाल मज वेळू वेळा मी तया गोबळार तलिये विठाला 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 व्रजे व्रजे कमंडलम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम व्रजे व्रजे कमंडलम सुपीच गुच्छ मस्तकं सुनादवेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं व्रजे व्रजे कमंडलम् समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन रे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया त्यांच्या कृपाने कटे जावितारू त्यांच्या कृपाने कटे जावितारू त्यांच्या कृपाने कटे जावितारू त्यांच्या कृपाने कटे जावितारू संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने विस्तारू त्यांच्या कृपाने गते का विस्तारू त्यांच्या कृपाने गते का विस्तारू त्यांच्या कृपाने गते का विस्तारू पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे
देवादिदेवा जगत्रे जीवना परेसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या बाटा मज दाबाव्या सुबटा याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती वो शिकवाल मज वेळू वेळा मी तया गोवळारतलिये काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली गवळण माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबाराय यांची 4 चरणाची दिडक्या पद्धतीची गोड अशी गवळणपर प्रकरणातील हा अभंग. आजचा प्रसंग म्हणजे काल्याचा प्रसंग आहे. आपण सर्वजण जाणकार आहात, ज्ञात आहात. काला म्हटलं काल्याचं कीर्तन हे विशेष कीर्तन असतं. काल्याच्या कीर्तनाचं सामर्थ्य, काल्याच्या कीर्तनाची ताकद एवढी असते. मागल्या 8 दिवसामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये भक्ती अनुष्ठानामध्ये अनेक प्रकारे आपण भगवंताची आराधना केलेली असते. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याकडून बरोबरच झाल्या असतील असं काही सांगता येत नाही. आपण माणसं आहोत, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आणि मग भगवंताची सेवा करत असताना 64 प्रकारचे सेवा अपराध सांगितलेत. सेवा करत असतानाचे अपराध आहेत ते, मग त्या अपराधाला क्षमा नाही. म्हणून विठाला विठाला मग या भक्ती अनुष्ठानामध्ये बेस द्या थोडा. मग या सगळ्या उणिवा भरून काढण्याची ताकद ही काल्यामध्ये असते. सगळं अवघेची गोड झाले मागी यले भरी आले सहाय्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग विठाला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्याचा गोड करणारं जर कीर्तन असेल, सगळ्या अनुष्ठानाची सांगत आणि त्याला गोड करायचं असेल आणि त्याचा कळस काढायचा असेल तर त्याला काला लागतो. आणि काला म्हटलं की कृष्ण चरित्र लागतं. बाकी कुठलं चरित्र चालत नाही. कृष्ण चरित्रामध्ये एवढं सामर्थ्य आणि ताकद आहे महाराज. बाकीच्या कीर्तनाचं वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे. ध्यान कीर्तन, गुण कीर्तन, नामसंकीर्तन, आलं लक्षामध्ये. पण त्याच्यामध्ये ध्यान कीर्तन हा फक्त योगी करू शकतो. गुण कीर्तन ज्ञानी करू शकतो. नामसंकीर्तन पूर्व पुण्याईवाला करू शकतो. कारण नाम मुखाला येण्यासाठी पूर्व पुण्य लागतं. विडाला असं म्हटलेलं आहे. बाकीचे कीर्तन नसले तरी सोपं कीर्तन आम्हाला कोणतं सांगितलंय? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. महाराज बाकी कुठलं नाही कीर्तन आलं तरी आम्ही नामसंकीर्तन करू, कारण तुकोबऱ्यांनी ते सोपं आहे म्हणून सांगितलेलं आहे. ते करायला सोपं आहे, पण नाम मुखाला यायला ज्याच्याकडं पूर्व पुण्य असेल त्याच्याच मुखात नाम येतं, बाकीच्याच्या येत नाही. आणि एक सांगू का, नाम घेणं वेगळं आणि येणं वेगळं. चला बोला, चांगलं कोणतं? बळच घेणं का आपोआप येणं?
आपल्या येतं का घ्यावं लागतं. घ्यावं लागतं आपल्याला. कशाचं घ्या म्हणलं तरी घेत नाही तर ते बेलांबच आहे. कीर्तनकार बिचारे आरडू आरडू मेले. टाळी वाजवा, भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तोंडच उघडीत नाही. तोच मन तोच कर. घ्या म्हणलं तरी घेत नाहीत. घेण्याचा विषय सोडा. आणि यावं कधी, येण्यासाठी काय लागतं माहिती आहे तुम्हाला? बहुत सुकृताची जोडी. रोज म्हणतोय आपण. त्याचे मुखी हरी पैठा होय. 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 अनंत जन्माचे सुकृत पदरी. अनंत जन्माचे सुकृत पदरी. राम त्याचे मुखी हरी पैठा होय. पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचे सुकृत पदरी. अनंत जन्माचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हरी पैठा होय. त्याचे मुखी हरी पैठा होय. हरभरा केला तिकडं ठेवलं. ते मला वाटलं विने करायला घालतेत का काय. मग तेच तर म्हणलं माझीच खैर झाली. काय माहितीये का, जया अंगी मोठे पण तुम्हाला दिसायला गळ्यात गोड दिसतोय पण हे दुखत आहे सगळं. काय सांगू. नामसंकीर्तन सोपं आहे. लक्ष द्या. मला काल्याचं कीर्तन का महत्वाचं ही पार्श्वभूमी मांडायची आहे बरं. बाकीच्या सगळ्या कीर्तनापेक्षा काल्याचं कीर्तन किती विशेष आहे. नामसंकीर्तन सोपं आहे हे खरं आहे, पण ते नाम मुखाला येण्यासाठी अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि मग त्याचे मुखी हरी पैठा होय. नाम मुखाला पुण्य लागतो. आणि मग आमच्याकडे ध्यान कीर्तन करण्याचंही सामर्थ्य नाही. एकाग्रता. ध्यान कीर्तन करायचं असेल की त्याला एकाग्रता यावी लागते. ध्यान लागण्यासाठी काय व्हावं लागतं? मन. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि मग समाधी. अगोदर एकाग्र व्हावं लागतं. आणि मला वाटतं आपण एकाग्र होऊ शकत. कसं शक्य आहे महाराज? एका क्षणामध्ये 1000 विषय आपल्या डोक्यामध्ये येतात. एकाग्र होण्याचा संबंधच मी तर म्हणतो कलियुगात तर येतच नाही. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे आम्ही ध्यान कीर्तनाकडे जाऊ शकत नाही. गुणही नाही. मग आम्ही काय करावं? नामसंकीर्तन करावं. पुण्य नाही. मग आम्ही या कलियुगामध्ये काय करावं? कलियुगा माझी करावे कीर्तन. आलं लक्षामध्ये? कलियुगा माझी करावे कीर्तन. भागवताचा श्लोक आहे, गोड श्लोक आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात्. विठाला आणि मग ज्याच्याकडे कुठलीच पात्रता नाही, सामर्थ्य नाही, त्याला आमच्या संप्रदायामध्ये दीन म्हटलेलं आहे. दीन, गरीब. अहो ज्याच्याकडं कसलं सत्ता नाही, संपत्ती नाही, अंगातलं बल नाही, कुठलंच सामर्थ्य नाही, त्याला आपण म्हणतो जाऊ द्या गरीब माणूस आहे, त्या विषय सोडून. दीन. बरोबर आहे का नाही? मग आमच्याकडे सुद्धा तसंच आहे. तुमच्याकडे जसं सत्ता, संतती, संपत्ती, अंगात बल हे सगळं नसणाराला दीन म्हटलं जातं, तसं आमच्याकडं सुद्धा ज्याच्याकडे जप नाही, तप नाही, ध्यान नाही, मनन नाही, योग नाही आणि पुण्यही नाही, जे आशाला असं आहे का, त्याला आमच्याकडं दीन म्हणतात. विठाला मग आता मला सांगा, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग धनवान दोन गोष्टी आहेत, एक परमार्थिक आणि एक व्यावहारिक. व्यावहारिक सत्तेमध्ये धनवानाला किंमत आहे आणि परमार्थ सत्तेमध्ये पुण्यवानाला किंमत आहे.
आलं का लक्षामध्ये? तुमच्या व्यवहारामध्ये वजन कुणाचं पडतं? बोला. दामावल्याचं. खरंय, हे खरं सांगू का? गावामध्ये एखादा कितीही बुद्धिमान माणूस असू द्या, ज्ञानी असू द्या, पण तो दरिद्री असू द्या, परिस्थितीनं गांजलेला असू द्या, त्याच्याकडं ज्ञान असलं तरी गावात महत्वाच्या बैठकीला त्याला कुणी बोलवत नाही. महत्वाच्या विषयावर चर्चा असू द्या गावामध्ये, लोक कोणाला बोलवतात माहिती आहे? पहिल्यांदा हा बुद्धिमानाला, दामावाल्याला, ज्याला त्याच्यातली कसलीच अक्कल नसती त्या बैठकीतल्या विषयाची, आणि तो त्याचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे? मीटिंग झाली गावातल्या पोरायची, म्हणले हे नेटला बॅलन्स मारू मारू बेजार झालोत आपण, गावच वायफाय करून टाकायचे, वायफायला जोडून टाकायचे. मग बोलवा म्हणले सरपंचाला. सरपंच पैशावर झालेला होता. म्हणले सरपंच, सगळ्या पोरायची मीटिंग आहे, घरोघर कनेक्शन ऑटोमॅटिक आलं पाहिजे, वायफाय करून टाकायचं आहे. सरपंच म्हणला काय पैसा लागायचा आहे ते लागू द्या, किती वायर लागत आहे सांगा. वायर किती लागत आहे सांगा. लक्षात आलं तुमच्या? आणि त्या गावामध्ये एखादा IT पोरगा असलं तरी त्याला कोणी विचारत नाही, गरीबाचं आहे ना. विठाला विठाला काय करावं? व्यवहारामध्ये कसा जरी असला तरी धनवानाला किंमत आहे. सगळे त्याच्या पुढे पुढे करतात, सगळे त्याचं ऐकतात. तसं परमार्थामध्ये वजनदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? त्याला देवही झुकतो, त्याला संतही त्याच्याकडे येतात, आणि सगळीच त्याची कामं होतात. व्यवहारात धनवान आणि परमार्थात पुण्यवान. विडाला महाराज, पुण्य असलं का, पुण्य असलं का आडवंही जळतंय आणि उभंही जळतंय. पुण्याचा पाठिंबा आहे त्याला भक्कम. जगानं त्याच्यावर किती जळ, काही होत नाही त्याचं. परमार्थामध्ये काय लागतं? पुण्याची ताकद लागते, रेटा लागतो मागून, वजन असतं त्याच्या शब्दात. दादा, पुण्यवानाच्या मुखामधून बाहेर निघालेला शब्द जनतेच्या लोकांच्या काळजाला खसकन जाऊन भिडत असतो. कारण त्या शब्दाच्या मागं, त्याच्या बोलण्याच्या मागं त्याच्या पुण्याईचा जोर असतो, म्हणून त्या शब्दात ताकद असते त्याच्या. बरेच जण आरडू आरडू गेली, वकारे देते ते म्हणते आमचा कसा मेळ लागा ना, पुण्य नाही, त्याला पुण्य लागतं. भक्तिविना माती मुखी त्याच्या, भक्तिविना माती मुखी त्याच्या, भक्तिविना माती मुखी त्याच्या, भक्तिविना माती मुखी त्याच्या, होगा नित्य याती. भक्तिविना माती मुखी त्याच्या, भक्तिविना माती मुखी त्याच्या, राव रंक होका उच नीच याती, भक्तिविन माती. ऐका बरं. आणि मग ज्याच्याकडे कुठलंच काही नाही परमार्थामध्ये, परमार्थामध्ये आहे पण पुण्यही नाही, ज्ञानही नाही, वैराग्यही नाही, काय करावं? मग त्यांनी कोणतं कीर्तन करावं? महाराज म्हणले त्यांनी एकच करायचं, दिन आणि दुर्बळाचे, दिन आणि दुर्बळाचे, दिन आणि दुर्बळाचे, तुकाराची हरी कथा, 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 तुकाराची हरी कथा. दिनानी दुर्बळाची, तुकाराची हरी कथा, तुकाराची
दीन का झालो? लक्ष द्या बरं, काल्याचं कीर्तन दीन आणि दुर्बळासाठी सुद्धा आहे. ज्ञानासाठी असं नाही म्हणायचं की ज्ञाने सगळ्यांचं आहे, पण विशेषतः ज्याला कुणीच कुठं येऊ देत नाही, दीन आणि दुर्बळाला, त्यांच्यासाठी सुद्धा खास काल्याचं कीर्तन आहे. ते सुद्धा अधिकारी आहे त्याचे. मग दीन का झालो? कोण दीन आहे? ज्यांचं काही चलत नाही, ज्यांचं बल आणि सामर्थ्य समोरच्याच्या समोर चलत नाही, निर्बल आहे, त्याला दीन म्हणावं. मग आम्ही दीन कशामुळे झालो? लक्ष द्या बरं. काही लोक इंद्रियामुळे दीन आहेत. इंद्रियाचं प्राबल्य एवढं आहे त्यांच्यावर की इंद्रियांच्या पुढे त्याचं काही चालतं ते कोणाचं? इंद्रियांची सत्ता इंद्रिय नेतील तिकडे फरफटत जावं लागतं. ज्यांचं इंद्रियांना काबूत घेण्याचं सामर्थ्य नाही, इंद्रियांची सत्ता ज्याच्यावर आहे, त्याला दीन म्हणावं. इंद्रियाची दिने, इंद्रियाचे दिने आम्ही झालो गोसावी, आम्ही केलो नारायणे. आम्ही केलो नारायण. आम्ही दीन आहोत. पण कशामुळे झालो? इंद्रियांची आमच्यावर सत्ता, आमचं चालत नाही, आमच्यापेक्षा सामर्थ्य इंद्रियाचं जास्त झालं, म्हणून आम्ही दीन. नंबर 2 आहे का, काही लोक इंद्रियाच्या बलामुळे दीन आहेत, काही लोक विकाराच्या पुढे दीन झाले. काम त्यांचं काही चालू देत नाही, क्रोध चालू देत नाही. हे 6 जण आहेत ना, या 6 जणांचा कब्जा ज्याच्यावर आहे, त्याचं काहीच चालू देत नाही, तो एक दीन आहे. किती झाले दीन? इंद्रियाने काही दीन केले, या 6 जणांनी काम क्रोधादी विकाराने काही दीन केले, काही गहन कर्मानं दीन केले, प्रारब्ध कर्मानं गांजून टाकले, काही चलत नाही. असे गाय झालेत, गाय. कशाच्या पुढं? प्रारब्धाच्या पुढं. हो, सगळे बल वापरून बसले प्रारब्धाच्या पुढं. संपत्ती वापरली, सत्ता वापरली, बल वापरलं, पण काहीच प्रारब्धानं चालू दिलं नाही. शेवटी गाय झाले, गाय. याला प्रारब्धानं केलेले दीन म्हणायचं. विडाला एक दिन नाही ना, इंद्रियाचा दिन, विकाराचा शत्रूचा दिन, प्रारब्धाचा दिन, आणि दुसरी गोष्ट आणखी नाही का, संसारानं काही दिन केले ते. अशी पावर या संसाराची. महाराज, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. दीन झालो, दीन. आणि देवा दीन झालो, बळ संपलं या संसाराच्या पुढे. म्हणून मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय. येवो माझी माय पांडुरा, येवो माझी माय पांडुरा, मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय. येवो माझी माय पांडुरा, येवो माझी माय पांडुरा, मनवोनी तुझे आठविले पाय, मनवोनी तुझे आठविले पाय. असे जे दीन न दुर्बल झाले का, आणि मग यांनी हाक मारली, मनवोनी तुझे आठविले पाय, येवो माझी माय. दादा, ज्याचं कुठंच काही चलत नाही, त्याचं इथं चलत आहे. अहो खरंच आहे. परमार्थात कुणाची बी दादागिरी चलते. कोणी बी म्हणतं माझं ऐका, घरी बायको ऐकत नाही. इथं कुणाचं बी चलत. खरंय का कुठे? झाला काय सप्ताह? हो, सुरू झालाय. पुन्हा केला
केलाय लोकांनी. आम्हाला विचारलं का? तुला घरी विचारतं का कोणी? तुला काय विचारायचं? खरंच सांगतोय, ज्याचं कुणाचं कुठंच काही चलत नाही त्याचं इथं चलत आहे. विठाला नाही चालू द्या. तुम्ही दीन आहेत, दुर्बल आहेत, गांजलेलं आहेत विकारानं, इंद्रियानं, संसारानं, कर्मानं. तुमच्याकडे नाही ना तेवढी ताकद, तरी सुद्धा या, कारण इथं तुम्हाला चान्स इथे येण्यासाठी. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरी कथा. तारो भव सागरी कसलाही असू द्या, तारो भव सागरीचे उच्च नीच अधिकारी विठाला विठाला. आता हे सांगितलं का हे लक्षात ठेवा बरं. काल्यासाठी असले सगळे या, कोणाला नाही नाही. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याती फलत्या नारी नर, याती फलत्या नारी नर, याचे भलत्या नारी नर, याचे भलत्या नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. नरगती नाचायचं होतं पण हे खाल्लं लय हालत आहे. पडायचं खाली हे सगळं हालत आहे खालचं. या देवानं हाक मारली आहे. अण्णा, देव हाक मारत असतो काला खायला, बळच घुसायचं नाही. काही लोकांनी बळच घुसायची सवय. बळच घुसायचं नाही. काल्याला बळच घुसणाराली काला मिळत नाही. विनोद आहे का? नाही. अरे 33 कोटी देव बळच पंक्तीला घुसले होते, मिळाला का? बोला. नाही, बळच नाही, दादागिरीनं नाही, दबावानं नाही, षडयंत्र करून नाही, देवाना हाक द्यावी लागते. देवाना माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही, एक एकामध्ये फिरो, एक खेळू एकासी. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही, एक एकामध्ये
निमंत्रण कोणाला देतो? निमंत्रण आलं पाहिजे. बिना निमंत्रणाचं कुठेही जायचं नाही, अपमान होण्याचा संभव असतो. हो, काही काही पोट बाबुली सवय असते, मंडप दिसला की घुसली. कोणाचा आहे कशाचा आहे ते तरी बघ, काहीच बघत नाहीत महाराज. डायरेक्ट ना दोघा जणांनी सवय होते असली, मंडप दिसला की घुसायचे. काय आपलं सांगायचं, कोणी विचारलं तरी आम्ही पोराकडले, आणि तिकडले नसले की इकडून कुठल्या लग्नात सांगायचं आम्ही मुलीकडले. टचून हाणायचं निघायचं. सोकलेली एका जागेवर गुलाबजामू होते, म्हणली आज डाब का हाणावंच लागतंय. आता ज्याच्याकडे जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट होतं का ताटावर, ते म्हणलं दरवेळेस 2 ताटं जास्त का जाते ते हिशेब चुकायला लागलाय. म्हणला सांगितल्यापेक्षा 2 ताटं जास्त कशी काय जाते ते. त्यानं लक्षच केलं. म्हणलं ही कुठल्या बी लग्नात ही दोघं कशी काय. मग जेवायला बसल्या बसल्या तोंडात गुलाबजामुन खायच्या टायमाला धरली गचुऱ्याला. म्हणला उठार तुम्ही. पण ती खोटं बोलणारे, रेटून बोलणारे असतात. म्हणजे आमचा अपमान, तुला माहिती आहेत का आम्ही कोण आहेत? म्हणलं कोण आहेत? अरे नवरदेवाचा सक्का मांबू आहे मी, माझा अपमान. आता लग्न मोडीन. 2 कानसुळी टाकल्यान म्हणला हे लग्न नाही, वास्तू शांती. म्हणूनच खाल्ला मार. तात्पर्य कळालं का तुम्हाला? निमंत्रण नसल तर बळच घुसायचं नाही. सापादलं तर सापादतंय, नाही तर टोलं खाऊन मोकळं व्हावं लागतं. बिडाला बिडाला अहो, काल्याच्या प्रसंगामध्ये असं झालं ना, 33 कोटी देवांना आमंत्रण होतं का हो काल्याचं? नाही ना आमंत्रण. मग आमंत्रण नसताना बळच येऊन घुसायची गरज होती का? आजी ओसा अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. निमंत्रण नसताना बळच आले, काला मागितला, देवानं अपमान केला. लक्षात ठेव. हा बर, तसा अपमान झाला तर ते म्हणले आपण कपटानं खाऊ, चतुराईनं खाऊ, मासे होऊन यमुनेच्या पाण्यात जाऊ, आणि त्यांनी हात धुतले की खरकट तर खायला भेटल. हे पुढची बुद्धी यांची. आता कृष्ण यांना काय माहिती, यांच्यापेक्षा पुढला राजकारणी येतो. कृष्णानं गोपाळांना सांगितलं काला खायचा पण यमुनेत हात धुयचा. मग पोरं म्हणले हाताचं कसं करायचंय? देवानं पुसायचं ठिकाण सांगितलं. तुम्ही बघा, काय सांगायची गरज नाही. तुम्ही अनेकदा ऐकलेलं आहे, पुन्हा पुन्हा काय सांगायचंय, आहे की नाही? सांगण्याचं तात्पर्य कळालं. बळच घुसलात तरी मिळत नाही. मग निमंत्रण यावं लागतं. निमंत्रण या, माझ्याकडे या. आणि जे अधिकारी नाहीत ना, त्यांना काला देव बळच देत नाही. आणि जे दीन आणि दुर्बळ असू द्या, पण अधिकारी असले ना, त्यांना हाक मारून सांगतो, याला तरी यारे लागे, 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 याला तरी यारे लागे. माझ्या 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 आवकी, माझ्या 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 आवकी, माझ्या माझ्या मागे आवकी, माझ्या 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 आवकी, माझ्या 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 आवकी, माझ्या माझ्या मागे आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. और माझ्या मागे मागे आवगे, माझ्या मागे मागे आवगे, माझ्या मागे मागे और माझ्या मागे मागे आवगे, माझ्या मागे मागे आवगे, माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, आजी देतो
दादागिरी दाखवायची नाही, काला मागायचं नाही बाहेर. मग याच्या उलट तुम्ही दीन असा, दुर्बळ असा, तरी देव म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, कारण दीन आणि दुर्बळ मला आवडतात, अहंकारी मला आवडत. 33 कोटी देव दीन दुर्बळ नव्हते ना, त्यांना पदाचा अहंकार होता आणि त्या अहंकारामध्ये देवाला बोलले, देवा आम्ही स्वर्गाचे अधिपती होत, आम्हाला काला द्या. देव म्हणले तुम्हाला तर नाहीच. लक्षात घ्या बरं, हा अधिकारी आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, इथे कुणाचा अधिकार आहे माहिती आहे? कुणाचा? दीन आणि दुर्बळाचा. बरोबर आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानियासी. हो, त्यांनी इथं यायचं नाही, त्यांना मिळत नाही. कारण का? काम क्रोध लोभ जयाचे अंतरे, काम क्रोध लोभ जयाचे अंतरे, ऐसा येथे, ऐसा नाही अधिकारी, ऐसा येथे, ऐसा येथे नाही अधिकारी, ऐसा येथे, ऐसा गोळाला ढिलं पडायचं नाही. 2 तास आहे का बरं? इथं दीन चालेल, दुर्बळ चालेल, पण इथे अहंकारी चालत नाही. आणि आणखीन कोण चालत नाही? काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. ज्याच्याकडे काम क्रोध लोभ हे ज्याच्याकडे गच्च भरलेलं आहे का, काल्याचा अधिकारी तो नाही. देव त्याच्याकडे येत नाही, अजिबात येत नाही. तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलं, भगवंतान कृष्णानं काय केलं? गवळणीच्या घराचे कुलप तोडले, कड्या तोडल्या, घरात प्रवेश केला, त्यांच्या चोऱ्या केल्या, वगैरे वगैरे वगैरे. हेच ऐकलंय ना तुम्ही? पण खरं सांगू का तुम्हाला, मी आज सांगतो तुम्हाला, मी कृष्ण सगळ्याच गवळणीच्या घरात शिरलेला नाही. नीट आहे का बरं? सगळ्याच कुणाच्याही घरात शिरायला काय बरगेजलाय का तो? नाही नाही, मिळ नाही का त्याला? अरे त्या गोकुळामध्ये काही गवळणी अशा होत्या की असा दरवाजा उघडा ठेवायच्या आणि मनामध्ये आशा धरून बसायच्या, माझ्याही घरी कृष्णानं यावं. बाई, एक दिवस मलाही असं वाटतंय की देवानं माझ्या सुद्धा घरी यावं. असा उघडा दरवाजा ठेवून बसायच्या. महाराज कितीतरी दिवस दरवाजा उघडा ठेवून वाट बघितल्या, दरवाजाच्या समोरून जायचा पण तिकडं डुंकून त्यानं कधी बघितलं नाही. आणि काही गवळणीने 3-3 कुलप घातले तरी तोडून मध्ये शिरला. विठाला याला कारण असेल का नाही? काय आहे का नाही? अहो कारण आहे ना त्याला. अहंकारी माणसानं कितीही तयारी करून बोलू द्या, त्याच्याकडे जाऊ वाटत. अहो आपल्याला जाऊ वाटत नाही. देव कसा जाईल? देव कुणाचं घर उघडून मध्ये शिरतो माहितीये का? ज्याचं घर प्रेमानं भरलंय त्याच्या. विठाला विठाला. देव
काळ्यासाठी न काल्यासाठी अहंकारीन काम क्रोधी माणसाच्या घरात शिरत. या मंदिराचा विषय चाललाय हा, या घरामध्ये कुठेही नाही शिरत, जिथं प्रेम आहे. कारण का हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला. दोन्ही वस्तू कोरड्या म्हटलं की काला होत. कोरड्याच दोन्ही बी वस्तू एकत्रित आल्यावर काला कसा होईल? वस्तू कशी पाहिजे? एक का होईना पण ओली लागते. आणि ओली याचा अर्थ जिवाळा, ओलावा. आणि ओलावा जिवाळा शब्दाचा अर्थ आहे प्रेम. काला कधी होत असतो? काल्यात काय लागतं? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. जिथं प्रेम आहे तिथं देव बराढी सारखा धावत येतो. सगळ्याच गोष्टीत प्रेम लागतं, मग तिथं मिलन होतं, काला होतो. आलं लक्षामध्ये? हे कोणाच्याही घरी कसा देव जाईल? अहो आपण जात नाही तर अहंकारी माणसाच्या घरी. भागवत कथाकारानं उगच एक दिवशी बोलत बोलत असं कथेत सांगितलं, ज्याचं भाग्य असन त्याच्या घरी साधू संत जेवायला येते, साधू संताला अन्नदान करीत जावा, चांगलं असतंय. असं ऐकलं आणि एका बाईच्या डोक्यात बसलं, माय महाराजाला जेवायलाच न्यावा आपल्या घरी. आता बिचाऱ्या बोळ्या बाबड्या असतात बाया, पण श्रीमंताची बायको होती. तिला वाटलं आपण एका तरी महाराजांना आपल्या घरी काय करावं, जेवायला न्यावं. तिनं समितीला सांगितलं, म्हणली पोराव एखाद्या महाराजांना जर आमच्याकडे जेवायला आम्हाला द्या की कुठले तरी. म्हणले ठीक आहे, पण महाराज तिची भावना होती सगळं खरं, पण तिचा नवरा दसकट होतो. त्याला असलं नाव काढलं की त्याचं आळीच वळवळ करायची. महाराजन हे ते लाल, त्याला आवडत नसायचं ते. त्याने एक दिवशी नवऱ्याला जाऊन म्हणली, होय हो. मला काय, माझी इच्छा आहे उद्या संध्याकाळच्या महाराजांना आपल्याकडे जेवायला आणूत की. म्हणला यासलं काही काढी जाऊ नको म्हणला, हे जेवायला आणि फिवायला का म्हणला. पट्टी दिली ना त्यांची, ते बघते ना म्हणला काय आहे इकडं कुठं डोक्याला ताप. ते म्हणली माझं एवढी वेळेस ऐकायचं का, मी तुम्हाला कधी काही मागितलं आहे का. माझी इच्छा झाली आहे, मला एकदा उद्याच्या दिवस अन्नदान करू द्या महाराजा. ठीक आहे म्हणला, तुझी इच्छा आहे काय उघड डोक्याला ताप मला. मग ते दुसऱ्या दिवशी कीर्तन योगा ना आमचं आमच्या लय नशिबाला असलं काय करावं. मग ते गेल्या ते समितीतली पोरं भजने म्हणले, महाराज चला या घरी जायचंय आज आपल्याला. आता आम्हाला वाटलं दरवेळेस असतंय तिथं जायचं, म्हणले आज तिकडं नाही, आज इकडे. बंगला 2-3 कोटीचा बंगला असेल.
आता मनात वाटलं चला काही का असना पण आज मजा दिसायली, चांगलं घर दिसायला लागले. आता महाराज एक सांगू का, गरीबाच्या घरी तुम्ही जेवायला जा, भावनिक माणसाच्या घरी जेवायला जा, दारात पाण्याची बकेटन पाट मांडलेला असतो, टावेल घेऊन माणूस उभा असतंय, महाराज पाय धुवा, टावेल घ्या, रांगोळ काढलेली, किती भावना श्रद्धा असते महाराज. दादा आम्ही त्या घरी गेलो तर दारात कुणी नाही, गेट लावलेलं, गेटवर एवढ्या तोंडाचं कुत्र ते काय मध्ये येऊ दे ना, मोकळं सोडलेलं ते घेऊ वाटायला लागलं. कसा तरी गडी आला, त्यानं कुत्रं बांधलं, ह्याच सोबतच्या माणसाने आपलं त्यांनीच गेट उघडिलं, दरवाजा वाजविला, ह्यांनीच आपलं या महाराज मध्ये बसा. मध्ये गेलो, कुणी या नाही जा नाही काही नाही, आणि त्या घराचा मालक मध्ये गेलो तर सोफा सीटवर टीव्ही बघत असा बसलाय रिमोट लावून. आम्ही गेलोत बी बसलोत, काही नाही, एक नाही दोन नाही. ते बघत बघत म्हणते काय हे आजकाल एक विनानं कारण असले डोक्याला ताप झाले ते बघा. ते टीव्हीला म्हणलं का मला म्हणलं काय माहिती, माझी तर भूकच पळाली. आणि मग ते टीव्ही बंद करून म्हणलं अरे महाराज आहेत का, कधी आलात? नाही म्हणलं मगाच आलो. अच्छा अच्छा बसा बसा, आज कीर्तन नाही वाटतं तुमचं? हां आता काय करू, होच म्हणू का गुत्त घेतली जेवारी काढायला, आता काय करायचं महाराज? मला हाय बाबा माझंच आहे. हां अच्छा अच्छा बरं, काय ते जरा आमची मंडळी थोडी काहीतरी कथेला जाते वाटतं, आहे ते जात असतील, काय ते कथाकार का कोणतरी म्हणलं महाराज जेवू घालायचे, तर तिनं 2-4 दिवस झालं डोकं किर केलं, महाराज जेवू घालायचे, महाराज जेवू. मी नको, मलाही आवडत नाही बरं का असलं, पण आता ते बायकोच्या हट्टासाठी म्हणलं जाऊ दे, काय घालायचं तर घाल, जाऊ दे म्हणलं, महाराजांना म्हणलं घाल. होय महाराज काय का नाही, नाहीतरी काय तुम्ही खाऊन खाणार आहेत, अशी 2-4 कुत्रे अशीच जगत आहेत आमच्या दारात. तुम्ही किती खाणार आहेत, कुत्र्यापेक्षा जास्त थोडंच खाणार आहेत, आमच्या कुत्र्याला 10 भाकरी लागतात रोज, खा जाऊ द्या. किती जेवलो असेल मी खरं सांगा बरं, गली मग त्यानं मला कुत्र्या शेजारी वाढलं नाही, काय करावं महाराज. सांगण्याचं तात्पर्य सांगा, पुढलं सांगतो बरं. आता असल्यानं दरवाजा उघडा ठेवला काय, दुसऱ्या वेळेस मोठं पंचपक्वानाचं ताट केलं काय, जाण्याची इच्छा होईल का तिथे? बोला ना, हेच सांगायचंय मला तुम्हाला. देव कुणाच्याही कड्या उघडीत नाही, कुणाच्या कोणत्याही गवळणीच्या घरात दही दूध चोरायला जात नाही. जिचं प्रेम आणि अंतःकरण शुद्ध झालंय ना, तिच्या घरी बळच जातो. जिथं अहंकाराचा वास येतोय तिकडं डुंकूनही बघत नाही. विडाला आणि जिथलं शुद्ध झालंय, शुद्ध मृदु सबाह्य नवनीता तैसे सज्जनाचे चित्त. मृदु सबाह्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी, पण कोणतं लोणी? ज्यांचं हृदय, ज्या गवळणीचं हृदय म्हणजे चित्त लोण्यासारखं शुद्ध आणि मऊ आणि प्रेमळ झालंय, त्याच्याकडे जातो. तुका मने चित्त करा रे निर्मळ, तुका मने चित्त करा रे निर्मळ, तुका मने चित्त करा रे निर्मळ, तुका मने चित्त
असं चित्त त्याला दिसलं का, त्याला निमंत्रणाची गरज नाही, मग तो बळच जातो आणि तिथं गेला ना आणि मग त्या भक्ताचं प्रेम आणि देवाचं प्रेम आहे का बरं, देव आणि भक्ताच्या प्रेम एकत्रित येतं, त्याचा होतो काला. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे सचिले मुळीचे सचिले देव भक्त दोन्ही गुण रूप झाले, मुळीचे सचिले मुळीचे सचिले. आता देव घरा आला, देव आता घरी आला, आता एक रूपता झाली. आता देव आणि भक्त वेगवेगळ्या घरात, एकाच आता वेगळं नाही, आता एक रूप झाले, याचं नाव काला. आता वेगळं नाही. महाराज म्हणले धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, आणि भक्त वेगळे नाही राहिले. आता दोघाच्या प्रेमाचं एकत्रीकरण झालं आणि देव भक्त दोन्ही एक रूप झाले. बरोबर. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. आता गवळण, आता गवळण राहिली नाही. लक्षात येतंय माझं बोलणं. काला झाल्यावर दोन वस्तू वेगळ्या नाही आता. बस असं आहे. विठाल विठाल अगोदर दोन वस्तूचं अस्तित्व वेगळं वेगळं. भाजी वेगळी, रोटी वेगळी. बरोबर आहे की नाही. दोघांचं अस्तित्व वेगळं वेगळं. पण ज्यावेळेस काला होतो त्यावेळेस दोन वस्तू पुन्हा वेगळ्या काढणार का हो तुम्ही? निघत्यात का? आता निघत नाही. आता दोन्ही काही झाल्या, एक झाल्या. आता ही म्हणजे ती आणि ती म्हणजे ही, बाकी विषयच नाही. आता अगोदर गवळण वेगळी होती, गोपी वेगळी होती, कृष्ण वेगळा होता. आता कृष्ण घरामध्ये आला, देव भक्त एक झाले. आता गोपी गोपी नाही, आता गोपी कृष्ण. आता गोपीचं अस्तित्व वेगळं राहिलं नाही. आता गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. आता रात्रंदिवस ध्यानी मणी, जिथं जाईल तिथं गोपीच्या पूर्ण मनामध्ये तनामध्ये काय भरलाय आता? कृष्ण. आता दुसरं वेडच नाही. मग गोविंद ते काय भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काय भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, देवातया, देवातया. असं प्रमाण द्यावं लागतं.
लोणचं जसं जसं मुरल तसं गोडीला येतं बरं. मग गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आता देवामध्ये आणि गवळणीमध्ये फरक राहिलेला नाही. आता कृष्ण 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 कृष्ण, बाकी काही रोम रोम आता कृष्ण म्हणतोय. आता काय झालं माहितीये का, अगोदर गोपी ज्यावेळेस कृष्णाच्या वेगळी होती त्यावेळेस गोपी संसार तिला कळत होता. आता गोपी कृष्णमय झाल्यामुळं आता गोपीचा आणि संसाराचा संबंध राहिला नाही. हो, देवन संसार विरुद्ध गोष्टी आहेत. आता भानगड अशी झाली, कृष्णमय गोपी झाल्यामुळे संसाराचा विसर पडला आणि संसार कसा करावा याचं भानच राहिलं नाही. कशात कायन कशात कायन कशात काय, भानावरच नाही महाराज. अलग लक्षामध्ये परमार्थामध्ये एकरूप झाली, पण आता संसाराचा बट्ट्या घोळ झाला. कारण चित्त कुठं गेलं, भगवंताकडे. आणि संसार करायला चित्त जागेवर लागतं. शरीर काय करील, गाईची वासरे म्हशीला सोडी, म्हशीची वासरे गाईला. बरोबर आहे का नाही. आणि बैलाची धार काढी ती कसं काढावं, अवस्था आहे का बरं. आता मोठी विचित्र अवस्था झाली. सासूनं सांगितलं, माय एवढी भरणी शिक्यात ठेव नेऊन. सुनाला सांगितलं सासूनं, भरणी खारवण्याची असेल मध्ये नेऊन ठेव. काकाला पोरगी होती तिच्या, तिचं नाव हरणी होतं. गवळणीच्या भरणी इकडून घेतली आणि हरणी इकडून होती. कृष्णमय झालेली चित्तच संसारामध्ये नाही. भरणी ठेवायची, ती हरणी शिक्यात घातली. त्या पोरीचं झालं मुंडकं खाली, टंगडवरी लागली वरडायला. सासू मध्ये पळत आली, काय झालं ग बाई. तर भरणी खाली न हरणी. अवस्था आहे बरं आहे का. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणत्या जावा कोणत्या नंदा, जावा कोणत्या नंदा. प्रतिवेदनी परमा नंदा. सांगितलं सासू सांगायली, सासरा सांगायला, ग बाई काय करायला लागली तू, भानावर ये. सासऱ्यानं सांगितलं. महाराज म्हणले, सासूलाही भिना आणि सासऱ्यालाही कोणालाच भिना. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणत्या जावा कोणत्या नंदा. काहीच अनादर चालू आहे, कोणाचंच ऐकायला तयार नाही. तिच्या मस्तीमध्ये कृष्णमय झालेली. मथुरेला जरी दूध लोणी विकायला गेल्या तरी किती फजिती. दही घ्या नाही, दूध घ्या नाही, लोणी घ्या नाही, तिथंही कृष्णच. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे.
गोविंदू घ्या कोणी. कृष्णमय झाल्या बरं. आणि मग असलं झालं का लोक हसत असतात बरं. तव तव हसती आणि अवस्था आली तरच कालाय बरं का, हे लक्षात ठेवा. एक वाक्य नीट आहे का, परमार्थ करणाऱ्या माणसाला ज्या दिवशी जगातली लोक म्हणतील का आता हे पक्क येडं झालंय, समजायचं मी करेक्ट मार्गाला आलो. करेक्ट मार्गाला आलो. लोकांनी येडं म्हणलं पाहिजे. गवळणींना सगळ्यांनी येडं म्हणायला सुरुवात केली. तव तव हसती. पण महाराज म्हणले तुका म्हणे हसे जन नाही कानत ये ठाई. फजिती झाली. सगळे मीटिंग झाली घरची, सासू सासरे नवरा दीर. या बाईला काहीतरी आळा घालावा लागेल. आपल्या घरची सून बिघडली. मीटिंग बसली आणि माहेरच्या माणसाला निरोप धाडला. बाप, चुलता, मामा, माहेरची सगळी माणसं बोलून घेतली आणि घरामध्ये मीटिंग बसली. सासरा नवरा दीर सगळे सांगायला लागले. पाहुणं बोला, सोयरपण करताना आम्ही तुमचं खानदान बघून तुमची पोरगी केली होती. की तुमचं खानदान चांगलं आहे, तुमच्या खानदानातल्या पोरी चांगल्या आहेत, इज्जतदार आहेत, वर्तन चांगलं आहे, आमच्या घराला शोभून दिसल म्हणून आम्ही तुमचं खानदान बघून तुमची पोरगी केली होती. मग म्हणले आता काय झालं, काय झालं तुम्हीच विचारा तुमच्या लेकीला. अहो आज अशी परिस्थिती आमच्या घराची तुमच्या मुलीमुळं, सुनामुळं. घराची इज्जत वेशीवर टांगली या पोरीनं आमची. हा, नवऱ्याला नवरा बनीना. कृष्ण कृष्ण कृष्ण. काय कृष्ण, काय संबंध याचा कृष्णाचा? कोण तो कृष्ण? कुठला धर्म आहे हा पतिव्रतेचा तुमच्या पोरीचा? लग्न झालेला पती धर्मपती सोडायचा आणि मध्यरात्री कृष्णासोबत रासलीला खेळायला यमुनेच्या काठावर जायचं. कुठली इज्जत ठेवली आमच्या घराला येणं? हसतायत लोक आमच्यावर, आमच्या घरावर. आबरूची बेआबरू झाली आमच्या घराची. 7 पिढ्यापासून आमची बाई कधी पदर वर करून रस्त्याला गेली नाही. ही आमच्या घराची, खानदानाची, कुळाची परंपरा आहे. तुमची लेक शरद पौर्णिमेच्या रात्री रासलीला खेळायला घरातून निघून जाते. पाण्याचं निमित्त करून कृष्णाला भेटायला यमुनेच्या तीरावर जाते. दही दूध विकायला लावलं तर ते दही दूध तसंच ठेवून कृष्णासोबत रासलीला खेळते. काय ठेवलंय विचारा जरा. कसलं खानदान तुमचं, कसलं कुळ आहे तुमचं? आम्हाला वाटलं होतं चांगल्या कुळातली आहे. बापाच्या डोळ्यात अश्रू आले की महाराज हे ऐकल्यावर. बाई, पाहुणे सांगतायत ते खरंय का? असं करायलीस का? आमची मान खाली चालली आज. जरा विचार कर. आम्ही मोठ्या ताट मानेनं तुला या घरामध्ये दिलेलं आहे आणि तू असं का वागायला लागलीस? ऐकून ऐकून घेत होती बरं ती गोपी. हो, सगळ्यांनी सांगितलं. चुलते सांगतायत, वडील सांगतायत, मामा सांगतायत, सगळे सांगायलेत. बाई, आपलं खानदान मोठ्याच आहे, आपलं कुळ मोठ्याच आहे, आपल्या कुळात कुल स्त्रिया आहेत, धर्माचं आचरण करणारं आपलं कुळ आहे, आपली जात मोठ्याची आहे, आपलं कुळ मोठ्याचं आहे आणि याला शोभल असं राहा. कुळाचं जातीचं नाव खराब होईल असं नको न वागू. कोण शिकवायलंय हे? माहेरची माणसं. हे सगळं ऐकून घेतलं, सगळं गोपीनं ऐकून घेतलं आणि हे ऐकून घेतल्यावर गोपीनं बोलायला सुरू केलं माहेरच्या माणसांना सगळ्यांना. बस झालं, तुमचं आतापर्यंत मी सगळं ऐकलं. खानदानाची परंपरा, कुळाची परंपरा. हां, काय केलंय मी? काय करायचं राहिलंय? तिनं सांगितलं. काय केलं? अगं बाई, तू काय केलंस? कशी वागायला लागलीस? आपल्या कुळाचं नाव खराब व्हायला लागले. आपल्याला आपल्या जातीतून वाळीत टाकतील ना भावकीतून लोक. त्या गवळणीनं सांगितलं, तुम्ही जे सांगताय का ते तुमच्या जवळ ठेवा.
कारण तुम्ही ज्या यातीचा कुळाचा आणि खंदनाचा मला दाखला देतात का, त्या यातीचा आणि कुळाचा आणि माझा संबंध राहिलेला याती कुळ माझे स्पष्ट उत्तर दिलं गवळणी. अभंगाचं पहिलं चरण आहे. तुम्ही ज्या यातीचं, ज्या कुळाचं, ज्या खंदानाची मला भीती घालताय की खंदानाचं आणि कुळाचं आणि यातीचं नाव खराब होईल, ते तुमच्यासाठी होईल. माझा आणि तुमच्या याती कुळाचा आता संबंध राहिलेला नाही. मी याच्या पुढे गेले. आता ही अवस्था आहे बरं. याती कुळ म्हणजे जात, खंदान, कुळ हे कोणाला असतं? शरीराला का आत्म्याला? बोला. हे सगळी बंधनं कशाला आहेत? आत्म्याला. आत्म्याला कोणतं कुळ आहे? आत्म्याला कोणतं खानदान आहे? असं आहे काय? ती गवळण सांगते, मी माझ्या कृष्णाशी रत झाले या नासक्या किंवा नाशिवंत पंचतत्वाच्या शरीरानं नाही, परमात्म्याशी माझा आत्मा एकरूप झालाय, शरीर नाही. तुम्ही काय सांगताय? पतीशी गद्दारी केली असं म्हणायचंय तुम्हाला? मी पती कशाचा आहे? हा, पती शरीराचा आहे ना, आत्म्याचा तर नाही ना. मी शरीरानं पवित्रच आहे. मी माझ्या भगवंताशी, माझ्या गोवळ्याशी, माझ्या कृष्णाशी मी शरीरानं अपवित्र झालेली नाही किंवा त्याच्याशी शरीरानं रत नाही. मी आत्म्यानं परमात्म्याशी एकरूप झाले. आणि आत्म्याचा खरा पती हा परमात्माच असतो. आलं लक्षात? ही अवस्था आहे बरं. खरं सांगा बरं, सखूबाईला नवऱ्यानं मारलं, जायचं नाही पंढरपूरला. मी सांगतो, मी नवरा आहे तुझा, मी मालक आहे तुझा, माझ्या मनावर राहिलं, नाही जायचं. सखूबाईनं सांगितलं, नवरा आहेस कशाचा? शरीराचाच ना. हे तुझं शरीर अन तो, मी चालले. शरीर तिथंच सोडलं, सखूबाई पंढरपूरला गेली. खरंय गाव? याचा अर्थ याती, कुळ, खंदान, नवरा, पती याचा संबंध शरीराशी का आत्म्याशी? शरीराशी. अनेक तरी बोला. नवरा बायकोचं नातं शरीराचं का आत्म्याचं?
आणि जर शरीराचं नसतं तर पहिले गेले दुसरी केली असती का? हो, खरंय का नाही? आणि जर शरीराचं नसतं, दोघाचं आत्म्याचं नातं असतं, तर फारकतीच्या एका कागदावर दोन्ही वेगळे कसे झाले असते? सांगा की तुम्ही. मग कशाचं नातं हे पती पत्नीचं जे नातं आहे, एकमेकावर जे हक्क गाजवतात. नवरा म्हणतो मी सांगन तसा, बायकोस माझी, मी तुझा नवरा आहे, मी सांगतो अजिबात जायचं नाही. काय गप्पा हाणतोस? कशावर? किती दिवस? खरंच तुझा हक्क आहे? एक जणाच्या बायकोचं याचं जमलंच नाही, भांडणं झाली दोघाची. हट म्हणली तुझ्यासोबत नाही नांदायचं, घेतली फारकत तिनं. दोघं वेगवेगळे झाले. आता दोघंही मोकळे. ते मोकळे झाले होते ना, शेजारच्याच गावात दुसरा नवरा केला. खिटून गाव होतं हे, इथंच होता. आता योग कसा लागला माहितीये का? तिनं केलेल्या नवऱ्याची जमीन आणि ह्याची शेजारी आली. बांधाला बांध. आता त्याला काय करावं? योग येतो. हिला बी माहित नाही त्याला बी माहित नाही असा गोळ झालाय म्हणून. एक दिवशी यानं भुईमुग पेरला होता आणि तिच्या म्हशी ह्याच्या भुईमुगात पडल्या आणि ती म्हशी माग होती. ह्याला राग आला. ए म्हणला, कुणाच्या म्हशीत? म्हणला उभ्या भुईमुगात घातल्या. बघतोच म्हणला, काटे घेऊन गेला आणि जवळ गेले. कुणाच्या म्हशीत रा? ती तिकडून आणली. म्हणली मामा माझ्याच आहे तो. आता जमलं गाड्या म्हणला. दोघांनी एकमेकाला बघितलं, एक पळत आहे तिकडून, एक पळत आहे इकडून. आता काय करायचं? कुठं गेलं नातं? माझं बोलण्याचं तात्पर्य लक्षात आलं? कशाचा संबंध आहे? शरीराचा. अरे शरीराचा सुद्धा पक्का नाही. विडाला म्हणून ती गवळण सांगते, मला सांगूच नका या ती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचूनी आणून. आणि आता लक्षात ठेवा, 3 वाजायला लागल्यात. किती वाजायला लागल्यात? 3. त्याच्यामुळे आता मला डबल कोणी शिकवायचं? किती शिकवाला, किती किती
सांगितलं होतं बरं का, आता डबल डबल शिकवू नका तरी शिकविलच आहे ना. ओळखून घ्यावं लागतंय. किती ओ शिकवाल माझं वेळू वेळा, शिकवून काही फायदा नाहीये. मी तया गोवळा, अभंगाचा भावार्थ स्टॉप. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी फक्त 10 मिनिट. विडाला भगवंताचं चरित्र पतिताला पावन करणारं चरित्र आहे. इथलं तिथलं नाही, चरित्र कमी नाही, पण दीन आणि दुर्बळाला जर उच्चार करायचा असेल, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे माणसं जमून बी सुन ऐक ना, कुणाचंच ऐक ना. सुना बी तटीला पडल्यावर महाराज कशाची सासून पिसोय. मगार सांगितलं ना, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. पिटू द्या बघू. हाय का तयारी तुमची? तुमची तयारी केव्हापासून बसलेली असं कसं महाराज? सासू म्हणली आता सुनता अशी ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. आता ज्यानं माझ्या सोनाला बिघडिलंय आता त्याची बघते. काहीतरी मनही न व्हाय ना कुणाचं बडविलं कसण्याचं. तसं महाराज ही म्हणली आता ज्याच्यामुळं माझी सून बिघडली का नाही, कुणाचंच ऐक नाही का नाही, आता त्याच्या घरी वाद घेऊन जाते. उठली सगळी बैठक मोडली. दुसऱ्या दिवशी नंदाच्या दाराला, इकडं बघ ऐ माईक बाबा, माझ्याकडं हात ठेव बटनावर. दारात गेली यशोदेच्या आणि यशोदेला हाक मारली. ऐका ऐका बाई यशोदे, नवल केले तुझी गोविंद. यशोदा बाहेर ये, सांग तुझ्या कृष्णाला. अगं घराचा नाश झाला आमच्या सगळा, माणसात माणूस नाही. म्हणून एक लक्षात ठेव, आमुची मुले कुडबिली पदे, आता मी यासी बांधीण. म्हणून ऐक, आवरी आवरी आपण काना, आवरी आवरी आपण काना, नासिया अबुचा सुना, नासिया अबुचा सुना. आवरी आवरी आपण काना, आवरी आवरी आपण काना, नासिया अबुचा सुना, नासिया अबुचा सुना. अजून
नाशियेला मुद्दा आवरी आवरी आपोला काना नाशियेल्या आमोच्या सुना अजूनही लाज नाही अजून का लाज नये तुझ्या मना तुझा तुलाच गोड वाटे काना. गाराने सुरू झाले. यशोदा काय ऐकायला तयार नव्हती. तुझी सून केवढी, माझं पोरग केवढं, हा वयात तरी मेळ आहे का ग? काय बोलावं, काय जिबेला हाड. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने. छोटस आहे की माझं बाळ, 5 वर्षाची माझे बाळ. तुझ्या सोनाला बिघडायला माझं लेकरू 5 वर्षाचं लेकरू कसं बिघडेल ग? अहो काय बोलायला लाज फीज तरी वाटली पाहिजे. आणि खरं सांगा बरं, असं कुठं असतं का? नसतं नसतं. बार कुशीला चपकासा असते ते बिल्ला. त्यानं सांगितलं यशोदेनं, विचार करून बोलायचा. तुम्ही लपून याची गोडी लागता कानाच्या पाटी तुमची एवढी चरित खोटी. अनेक सुरू झालं. मग ते एका गवळणीच्या घरी कन्हैया गेला. म्हातारी दारामध्ये राखण बसलेली होती. आता काय त्याच्या पद्धतीनं चतुर होती ती गवळण. तिने सांगितलं, असा दरवाजा पॅक आहे हृदय मंदिराचा माझ्या, कसा चित्तहरण करतो ते बघतो. काठी घेऊन दारात बसलेली. कन्हैया ज्यावेळेस जातो का त्यावेळेस कळत नाही बरं. मध्ये गेला, मागल्या दरवाजानं गेला. मधल्या वडीतले दही दूध लोणी सगळं खलास खाऊन नष्ट केलं. आता हे आध्यात्मिक चिंतन मोठं गोड आहे. आलं का लक्षामध्ये? कवाड भ्रांतीचे उघडिले कुलूप मायेचे तोडिले दया दुधाचे भक्षिले उलंडिले टाचते. हे सगळं संपवलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले. हे सगळं संपवलं. आणि म्हातारी आपली मस्त बाहेर बसलेली राखण करीत. मध्ये सगळं खालाच झालं. म्हातारी बाहेरच म्हणते, कशाचं येतं एवढं एवढंस? म्हणलं मला येतो येतो. कशाचं येतंय? मग त्या बाईची उग 5-6 महिना झालं तर सुना आलेली नवीन. ती पोरगी उगची उगच मधल्या वडीत गेली कशाला तरी. आणि मध्ये जाऊन बघितलं तर काहीच ठेवलं नाही महाराज कृष्णानं. सगळं लोणी खलास संपून टाकलं. ते पोरगी लागली, बाई आत्या दारात बसल्या तर यानं तर मध्ये सगळंच खाल्लं की. कन्हैया म्हणला, ए पुरी मोठ्यानं ओरडू नको ग बस. तुला काय करायचंय? तर म्हणले, काय करायचं म्हणजे? आमच्या आत्या दारात बसल्यात आहे तिथं तो मध्ये सगळं नाश केलास. मी आता आत्याला जाऊन सांगते. कृष्ण म्हणला, तू नवीन आहेस, आत्या किती गुणाची ती तुला आणखीन माहिती. जरा ग बस. आणि तुला आत्याचं गुण माहीत व्हायचे ते. नवीन आलेलीस तू, आमच्या चाड्या करू नको. माझं तुझ्या सासूचं जुनं भांडण आहे. तू नवीन आहेस, बिचारी नांदाय आलीस. माझी तुझ्याशी काही दुश्मनी नाही. मी तुला छळणार नाही. फक्त तू आमच्या वादात पडू नको आणि माझ्या चाड्या बाहेर जाऊन सांगू नको. आणि म्हणली, तसं असतो काय? आणि मी आत्याला सांगितल्या, आत्या मला नावाजते की म्हण. कृष्ण म्हणला, ग बस ग बस. ऐकलं नाही महाराज. तिथूनच आरडली, सासूबाई आत्याबाई
कृष्णाला सांगा काही लय लांबन आपलं. मला अनेक संध्याकाळी एक जोर काढायचा आहे ना. तुम्हाला काय तुम्ही घरी जाऊन झोपणार आहे? कोण मला झोपणार आहेत? हा झोप कोण मला झोपणार आहेत? आहे का नाही? असं आहे ना ते. आरडलीनं महाराज ती म्हातारी टन दिशेनं उडाली न मधी पळाली. काय झालं ग? अहो मधी येऊन बघा. कृष्ण म्हणला त्या पोरीला, बाई चिमणे तुला म्हणलं होतं की ग माझ्या नादी लागू नको, पण तू लागलीस. इकडे ये, इकडे ये. ते म्हणले का रे कृष्णा य इकडे गंमत सांगतो. य गोड बोलून जवळ घेतली. म्हातारी येस तर हातातला लोण्याचा गोळा सगळा तिच्या तोंडाला पुसला. त्या पोरीच्या पुसीस तोरण ते हे सगळं बसस तोरत ते तोंडाला पुसला आणि ह्यो कवाडा मागं जाऊन लपला. म्हातारी काटे घेऊन मध्ये आली. म्हातारीनं बघितलं. अगा बया गे तरी म्हणते माय 6 महिना झालं हिला मी चटणी भाकर देते तरी सुटाय कशी लागली. चांगली रुंदली या. ह्याच्यामुळं काय म्हणजे नाव त्याच सांगतात आणि तुम्ही खातात. नाही वय नाही वात्या नाही वात्या नाही कशाची चामटून काढली चांगली. आता मला हाणू नका नाही तर मी नांदणार नाही. नाही तर नको नांदू म्हणली. असली चुरटी मला गरज बी नाही म्हणली. चांगली चिचू दिली. कृष्ण म्हणला हान चांगली म्हातारे. कोण आहे रे माग म्हणली. माग बघितलं तर कृष्ण अरे म्हणली तू ये सोय. गेला पळून. पत्ती पोरगी म्हणले तुझ्यासारख्या सासूपाशी मी नांदत असते काय. चालले गेलं मोडलं का राहिलं. ती गवळण सांगते यशोदेला आपण खातो दही दूध लोणी हात पुसतो सुनेच्या मुखाला गोडी. एका जनार्दनी करी करणी जायते थोनी पळोणी. म्हणून आवरी आवरी आपुला काढा आपुला काढा नासी अनेक यशोदेचे भांडणं. काय करावं. एक दिवशी यशोदेनं कृष्णाला घेतलं. यशोदेने धरिला करी मांडीवर घेतला आणि सांगितलं का नाही आजपासून खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. शिकवायला सुरू झालं बरं आता. कन्हैया इकडे कृष्णा तुला मी ताकीद करते
घरी कोणाच्या जाऊ नको. ऐक बरं बाळा, आता जायचं नाही, कोणाच्या घरला जायचं. पेंदा सुदामा वददवा कुड त्यांच्या डावामध्ये जाऊ नको. रागीट तुझा मारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. आता ताकीद ऐकावी लागेल ना. घरी कोणाच्या जायचं, मग कृष्णानं कोणाच्या घरी जायचं बंद केलं, स्वतःच्या घरी खोड्या केल्या, आईला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी आई म्हणली आता बाहेरचं बंद झालं, आता कुठं सुरू झालं, आता घरामध्ये सुरू झालं. हा काय ऐकत नाही, आता कानाला धरला आणि जवळ बसवला आणि सांगितलं आता गोकुळातही राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, घेऊन गोदाना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, घेऊन गोदाना, घेऊन गोदाना. जा बरं कृष्ण, आता उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना. आई तुझी आज्ञा शिरोधारी आहे, आता मी तुला त्रास देणार नाही. भरपूर त्रास दिला. गोपाळांना सांगितलं या रे तुम्ही गायी घेऊनी सारे गोपाळ रानात या. सर्व गोपाळांनी आपली गोदने घेतली. गोदने चारावया जातो शारंग पाणी. सगळेजण वृंदावनामध्ये येतात. सज्जन हो गोनाम इंद्रियाचं रक्षण करत करत भगवंतांनी भक्ती कशी करावी आणि काला कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं. आणि ते इंद्रिय रूपी गायी राखत असताना दुःखी होऊन नाही, आरी पडून नाही, खेळी मेळी खेळत खेळत परमार्थ करावा म्हणून वृंदावनामध्ये दुसरी लीला आहे खेळ खेळण्याची. हे दशे चरित्र केले नारायण रंगता गोदने राखिताये, हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही भौत करणे आहे. अनंत प्रकारचे खेळ झाले. विटी दांडू चेंडू लग खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. 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 घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. हे हमामा पोर हमामा हमामा
माणसं या आनंदामध्ये नाचायला आणि आनंद घ्यायला आलं लक्षामध्ये. लाज भय शंका लकडी साजरे आपण परते हा असं नाचलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. माझा प्रणाम आहे तुम्हाला. नाही तर ते आपल्या लोकांनी नाचायचं तर नाही पण दुसऱ्याला नावं ठेवायची लय सवय. हो पंचायत म्हणजे काय साधं. अहो हे सोडा. आमचा बी एखादा बजण्याचा सुनील महाराजासारखा जरा रंगाला आला नाचायला तर बाय काय माहिती पुण्याला पटतोय गो. तितक्या माणसामध्ये गलीमत बाकीचं सोडा. बायका घरी गेले उद्यापासून जर तसलं कुठं काय केलं की बघा मग तुम्हाला सगळ्या बाया माझ्या तोंडाकडे बघायला लागल्या. ही बी पंचायत आहे ना. काय ना पंचायत पिंचायत. अरे महाराज धन्य जगी तोची एक हरे रामकृष्ण वासुदेव स्मरेवाचे. इथे नाचणाऱ्याला आमच्या साधू संतांनी धन्य म्हटलेलं आहे. विठाला चला खेळ अनेक झाले खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख बहु केली वन वन पाय पेटे. चला वळू गाई बैसोजी खांदी भार पोटी. सगळ्यांना एकत्रित केलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या कर्मरूपी शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवंताने सांगितलं आता तुम्ही आणि मी एक. आता तुम्हाला वळत्या करू देणार नाही. कोणत्या वळत्या? पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. जन्म मृत्यू मृत्यू जन्म जन्म ह्या ज्या वळत्या जीवाच्या मागे लागल्यात का किती वेळा जन्मायावे नित्य भाव भजितो नित्य भाव भजितो. आता कुणी प्रमाण देऊ नका. किती वेळा जन्मा यावे. ह्या वळत्या ज्या आहेत ना आता तुमच्या वळत्या बंद. आता तुमचा माझ्याशी एक रूपता निकाला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. कमळाकार सर्वांना बसवलं. मुदा घेऊन करी पेंदा वाटतो शिदोरी. भाणोदास गीती गात प्रसाद देतो पुंडलिकावर. गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंग बली की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. या पवित्र आणि पावन अशा तीर्थक्षेत्राचा हा उत्सव हनुमानजीच्या या पवित्र स्थानावर वार्षिक नियमाप्रमाणे मला वाटतं त्रिवेणी संगम ज्या तीर्थक्षेत्राला म्हटलं गेलेलं आहे. इंजेगाव, धारडिगोळ, धामोनी आणि देशमुख डिगोळ या संपूर्ण पंचक्रोशीचं संयुक्तरित्या असलेलं अतिशय अंतकरणातलं आणि हृदयातलं श्रद्धास्थान म्हणजे वन मारुती. आणि या मन मारुतीच्या अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने आज याची सांगता झाली. कृष्णानंद महाराजांच्या श्रीमुखामधून रामकथा आपण श्रवण केली. 7 दिवस सुंदर सुंदर विविध वक्त्यांच्या श्रीमुखामधून आपण ज्ञानामृत ऐकलं. आज काल्याच्या रूपाने या भव्य आणि दिव्य अशा उत्सवाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनाने समस्त पंचक्रोशीतील माझ्या माता मौल्या
माझी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तालुक्यातून आलेली सर्व माझी भजनी मंडळी, वादनाचार्य, गायनाचार्य, प्रतिष्ठित मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आणि प्रणाम. काही चुकीचा शब्द गेला असेल तो माझा वाणीचा दोष, योग्य असेल ते माझ्या सद्गुरू एकनाथ महाराजांचा कृपाप्रसाद. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आ विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिक्षला पविले दोरी होतो तिघाचे तुम्ही वारे दोरीने मोठा पसरलो निगडी वाहतीच्या धारा खाली दोरीच्या कोपरा तुम्ही वारे दोरीकडे मोठा पसरलो